नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी विवेक राऊत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले कंटेनमेंट झोनचे स्टिंग ऑपरेशन। अकोल्यात कोरोनाचे संक्रमण थांबता थांबेना। पावसाने शेतकऱ्याचा शेतमाल भिजला, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घटना। पालकमंत्रींनी कंटेनमेंट झोनमध्ये पकडला अवैध गुटखा। माणुसकीचा परिचय देत पालकमंत्रींनी केली महिलेची मदत। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातमीपत्राला। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सकाळी कंटेनमेंट झोनमध्ये स्टिंग ऑपरेशन राबविले। यावेळी कंटेनमेंट झोनमध्ये जाताना पोलिसांनी त्यांना अडविले। विशेष बाब म्हणजे पालकमंत्रींनी मोटरसायकलवर फिरून या झोनचा आढावा घेतला। गेल्या 2 दिवसापासून पालकमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू अकोला शहरातील कोरोना बाधित परिसराचा आढावा घेत आहेत। यासाठी ते स्वतः जातीने लक्ष देत आहेत। गुरुवारी पालकमंत्री महोदयांनी स्टिंग ऑपरेशन करीत कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी पोलीस सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता त्यांना पोलिसांनी आत सोडले नाही। यावरून पोलिसांची सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे दिसून आले असले तरी त्यानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी मोटरसायकलवर फिरून कंटेनमेंट झोनचा आढावा घेतला असता प्रशासकीय यंत्रणेच्या अनेक त्रुट्या उघडकीस आल्या। अकोला शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ही बाब लक्षात घेता पालकमंत्री महोदयांनी कोणताही प्रशासकीय अधिकारी सोबत न घेता कंटेनमेंट झोनमध्ये फिरून नागरिकांशी संवाद साधला। नागरिकांच्या समस्या जाणून घेत शहरातील जो भाग सील करण्यात आला आहे त्या भागातील नागरिकांनी बाहेर निघू नये असे आवाहन केले। थोडं काम होतं, गाडी लावा साईड पुढे जायला पेपर ऑलरेडी बाहेर गेले होते, इकडे राहतात न्यूजपेपर। माझे रिलेटिव्ह आहे तिकडं, थोडं काम आहे। नाही ना, इथं बोलवा ना, काही असतं गाडी घेऊन तू गाडी लावा साईड, गाडी लावा। पुढे जायचं, कुठे चला गाडी लावा, गाडी स्टेशनला जमा होईल। एका हप्त्याने आता गाडी घेऊन जा। हा फालतूच्या कामासाठी तुम्ही बाहेर जाणं योग्य आहे का? तुम्ही सुशिक्षित आहात ना, तुम्हाला समजायला पाहिजे ना गोष्टी। कंटेनमेंट झोन आहे, याच्यामध्ये आपण कशाला बाहेर जातो? काय घेऊन सांगा कोण बाहेर। अकोला शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे। एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोना आजाराने बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे। ही बाब अकोलेकरांना दिलासा देणारी आहे। पाहूया हा वृत्तांत। रोज उगवणारा दिवस कोरोना पॉझिटिव्हचे धक्कादायक निकाल घेऊन येत आहे। बुधवारी तब्बल 18 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती, तर गुरुवारी प्राप्त अहवालातही अकोला शहरातीलच रहिवासी असलेले तब्बल 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत। आजच्या अहवालात काही नवीन क्षेत्रात कोरोनाने एंट्री केल्याचे दिसून येत आहे। गुरुवारी कोरोना संदिग्ध रुग्णाच्या तपासणीचे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत। एकूण 74 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 11 पॉझिटिव्ह तर 63 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 2 खैर मोहम्मद प्लॉट, 2 माळीपुरा तसेच फिरदोस कॉलनी, आंबेडकर नगर, खदान, गोकुळ कॉलनी, तारफैल, खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहेत। त्यात 9 पुरुष आणि 2 महिला आहेत अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे। अवकाळी पावसामुळे वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवण्यात आलेला शेतकऱ्यांचा सोयाबीनचा माल खराब झाला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला। कोरोना व्हायरसमुळे 23 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे। बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने अजूनच भर घातली आहे। या पावसामुळे शेतमाल भिजल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। वाशिम परिसरात बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाल्याने वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी ठेवलेला शेतमाल भिजला। यामध्ये सर्वात जास्त नुकसान सोयाबीनचे झाले आहे।
विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी शेतमाल जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला त्याआधीच बाजार समितीच्या 3 शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल ठेवलेला होता। शेवटी शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीच्या खुल्या जागेत ठेवावा लागला। बुधवारी सायंकाळच्या वादळी अवकाळी पावसात हा संपूर्ण शेतमाल भिजला। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। आम्ही सकाळी 4ला खेड्याहून निघून आल्यामुळं आम्ही ते रात्री 4 वाजता इथे आलो आणि लॉकडाऊन असल्यामुळं आम्ही इथे माल आणला आणि त्यानंतर पाहिलं तर मोठ्यावरती व्यापाऱ्यांचा माल भरत असल्यामुळं आम्ही आमचा माल खाली टाकला आणि आज निसर्गाच्या पावसामुळं आज आमचा माल वाहून जात आहे। याला सर्वची जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती असून प्रशासनाने याच्यात लक्ष घालून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा। अकोला शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये पाहणी करीत असताना पालकमंत्री महोदयांनी एका इसमाची झाडाझडती घेतली असता त्याच्या पिशवीत सुगंधित तंबाखू व गुटखा आढळून आला। ही बाब लक्षात घेता पालकमंत्र्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी सकाळी कंटेनमेंट भागात जाऊन पाहणी केली असता एका ठिकाणी एक व्यक्ती गुटख्याची पिशवी घेऊन जाताना आढळून आला। या व्यक्तीची विचारपूस केली असता त्याच्या पिशवीत सुगंधी तंबाखू व गुटख्याच्या पुड्या दिसून आल्या। हा विषय गांभीर्याने घेत पालकमंत्री बच्चू कडू यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करून गुटखा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले। अन्न व औषध प्रशासन अधिकारीला सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ बोलावून सायंकाळपर्यंत कारवाईचा अहवाल देण्याचे निर्देशही पालकमंत्री महोदयांनी दिले आहेत। कंटेनमेंट झोन पाहणी दरम्यान पालकमंत्री महोदयांनी माणुसकीचा परिचय देत 2 महिलांना आर्थिक मदत दिली। यावेळी या महिलांची आस्थेने चौकशी सुद्धा त्यांनी केली। गुरुवारी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अकोला शहरातील कंटेनमेंट झोन परिसराचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी स्वतः जातीने लक्ष देत या परिसराची पाहणी केली तसेच अनेक नागरिकांच्या भेटी घेतल्या। पालकमंत्री बच्चू कडू यांनी बैदपुरा दाणा बाजार परिसरात नागरिकांची आस्थेने चौकशी केली। यावेळी त्यांना 2 महिला बाहेरून कंटेनमेंट झोनमध्ये येताना दिसून आल्या। त्यांनी त्यांची विचारणा केली असता तांदूळ आणण्यासाठी आपण बाहेर पडलो आहोत असे त्यांनी सांगितले। यावेळी पालकमंत्री महोदयांनी परिसरातील नागरिकांना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे याची जाणीव ठेवून पालकमंत्र्यांनी आपल्या खिशात हात घालीत या दोन्ही महिलांना 500 रुपयांची मदत केली। यापुढे कंटेनमेंट झोनच्या बाहेर पडू नका असे आवाहनही त्यांनी या 2 महिलांना केले। सुबह से 8 बजे से घूम रहा हूँ 2 व्हीलर पे और मैं जहाँ जहाँ लीक हो रही है, जहाँ टूट रहे लोगों को जो नहीं कुछ खाने के जीवन आवश्यक वस्तुएं नहीं मिल रहा है, तो सब अंदाज़ा मेरे हाथ में अभी आ चुका है। हम ये देखते हैं कि जो हमारा डेंजर जोन है, कोर एरिया है, उसमें के लोग बाहर ना निकले और बाहर के लोग अंदर ना जाए, चाहे दूध के लिए हो, मेडिकल के लिए हो और हेल्थ के लिए हो। इसका सब बंदोबस्त आज सब प्लानिंग करके हम पूरी व्यवस्था अंदर के अंदर करने वाले हैं। लोगों को घबराने की कोई ज़रूरत नहीं। एक जो मोबाइल 2-3 दिए जाएंगे, हमारे भी कुछ लोगों के दिए जाएंगे। उसमें से एक घूमता हुआ रुग्णालय वो भी वहाँ रहेगा, रुग्णालय का। वहाँ से डायरेक्ट अगर ज़्यादा सीरियस है तो वो रुग्णालय का वहाँ जाएंगे, वो पेशेंट हॉस्पिटल तक लेके जाएंगे। सभी तरफ जो भी चीज़ें लगती है, जैसे बैंक के लिए लोग बाहर आते हैं और अंदर बाहर के लोग अंदर भी आ रहे हैं, इस पर जब पर पाबंदी नहीं लगाएंगे तब तक मुझे नहीं लगता ये जो इस पर नियंत्रण नहीं पा पाएगी। इसलिए लोगों ने भी खुद का सुरक्षित खुद को तो करना है और हम खुद अगर जिम्मेदारी नहीं लेंगे, हमने कितना भी उस पर ज़बरदस्ती का मामला नहीं होता है। इस बात को समझना चाहिए और खुद भी रक्षक बनना जरूरी है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी 20 लाख कोटीची पॅकेजची घोषणा केली। या घोषणेचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले। कोविड-19च्या नकारात्मक प्रभावात आर्थिक मंदीचा सामना करत असलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख करोड रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे। केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की अर्थव्यवस्थेला विविध क्षेत्रांना ऊर्जा देण्यासाठी हे मोठे पाऊल आहे। सूक्ष्म, लघु तथा मध्यम श्रेणी उद्योगांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तसेच वाढणाऱ्या बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी या अर्थव्यवस्थेत जोर देण्यात आला आहे। यामध्ये 45 लाख उद्योगांना लाभ होणार असल्याचा दावा
सरकारने केला आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत करीत हा निर्णय देश हिताचा असल्याचे म्हटले आहे। वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी आज जे पॅकेज घोषित केलं आहे त्यामध्ये विशेषतः छोट्या उद्योगाकरता MSME क्षेत्राकरता अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 3 लाख कोटी रुपयाचं ॲडिशनल वर्किंग कॅपिटल, ज्यामध्ये छोट्या उद्योगांना 25% ॲडिशनल वर्किंग कॅपिटल मिळेल आणि त्याची गॅरंटी ही केंद्र सरकार घेईल। तसंच 1 वर्षापर्यंत त्याच्यावर मोरेटोरियम राहील आणि 4 वर्षापर्यंत हे परत करता येईल। अशा प्रकारच्या निर्णयामुळे अडचणीत असलेला उद्योग हा पूर्णपणे बाहेर निघणार आहे। यासोबत कोरोनाच्या संकटाच्या आधी देखील जे स्ट्रेस ॲसेटमध्ये गेलेले आहेत अशांना देखील 20,000 कोटी रुपयाचं पॅकेज देऊन बाहेर काढण्याचा झालेला निर्णय असेल किंवा फंड्स ऑफ फंडच्या माध्यमातून पहिल्यांदा MSMEच्या सेक्टरमध्ये 50,000 कोटी रुपयाची इक्विटी केंद्र सरकार टाकतंय, हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे। एवढंच नाही तर MSME सेक्टरला 200 कोटी रुपयापर्यंतचे टेंडर आता घेता येतील, ते ग्लोबल टेंडर नसतील आणि यासोबत त्यांचे जे ड्यूज आहेत ते 45 दिवसात परत करण्याचा निर्णय, असे अभूतपूर्व निर्णय घेतल्यामुळे आपलं सेक्टर तर रिवाईव्ह होईलच, लोकांच्या नोकऱ्या वाचतील, पण त्यातनं ॲडिशनल जॉब्स क्रिएट होतील आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळणार आहे। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अकोट तालुक्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पालकमंत्री महोदयांनी थेट बांधावर जाऊन पाहणी करीत या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले। गारपिटीने नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर जाऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाहणी केली। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोली जहागीर परिसरातील गारपिटीने झालेल्या नुकसानीची थेट शेती बांधावर जाऊन राज्यमंत्री तथा अकोला पालकमंत्री बच्चूभाऊ कडू व आमदार नितीन देशमुख यांनी पाहणी केली। यावेळी पालकमंत्री यांनी कांदा, संत्रा, लिंबू, केळी उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली। अकोट तालुक्यात गारपिटीमुळे अनेक गावांमध्ये नुकसान झाले असून पंचनाम्याची वाट न पाहता रब्बी पिकांचे सरसकट 100% नुकसान झाल्याबाबतचा अहवाल प्रशासनाने त्वरित सादर करण्याबाबत पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत। अकोला शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासह राशनचे वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या आढावा बैठकीत दिले। महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे। या भागातील नागरिकांचे घराबाहेर पडण्याची कारणे शोधून त्या सुविधा पुरवावी। त्याच अनुषंगाने तेथे सर्व शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदारामार्फत घरपोच धान्य पोहोचवा असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी आढावा बैठकीत दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र बाभळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। राज्य शासनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत राज्यात ऑनलाईन दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी या संदर्भात सर्क्युलरमध्ये अनेक त्रुटी असल्याने दारू विक्रेत्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। राज्य शासनाद्वारे गुरुवारी 14 मे रोजी दारूची ऑनलाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासाठी कठोर नियमांचे एक सर्क्युलर सुद्धा जारी केले आहे। परंतु विक्रीबाबत अनेक बाबी स्पष्ट न झाल्याने ऑनलाईन दारू विक्रीविषयी अजूनही संभ्रम कायम आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्क्युलरमध्ये नमूद करण्यात आले आहे की परवानाधारक मद्य विक्रेत्याला एका व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार आहे, परंतु हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की दारू विक्रीसाठी दुकान उघडायचे की नाही। तसेच घरपोच दारू पोहोचून द्यायची असेल तर होम डिलिव्हरी चार्ज लावायचा का? जर दुकान उघडण्याची परवानगी नसेल तर विक्रेत्याला माल आपल्या घरी ठेवून ऑनलाईन विक्री करावी लागेल का? असे अनेक मद्यपी आहेत की ज्यांच्याकडे मद्य पिण्याचा परवाना नाही आणि या परवान्याबाबतची माहितीही नाही। अशा मद्यपींनी काय करावे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्याचे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजून तरी दिलेले नाही। या सर्क्युलरमध्ये किंतु परंतुची भाषा असल्याने ऑनलाईन विक्रीबाबत संभ्रम असून याबाबतचे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाने देणे गरजेचे आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर।
पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले कंटेनमेंट झोनचे स्टिंग ऑपरेशन. अकोल्यात कोरोनाचे संक्रमण थांबता थांबेना. पावसाने शेतकऱ्याचा शेतमाल भिजला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घटना. पालकमंत्रींनी कंटेनमेंट झोनमध्ये पकडला अवैध गुटखा. माणुसकीचा परिचय देत पालकमंत्रींनी केली महिलेची मदत. इथेच आजचं बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं RRC नेटवर्क चॅनल आणि बाजूला दिसत असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला मिळतील दररोज घडणाऱ्या घटनांचे नोटिफिकेशन तात्काळ. तेव्हा जरूर भेट द्या आमच्या वेबसाईटला आणि पाहत रहा RRC नेटवर्क. सेवा आमची, करमणूक तुमची.